कार्यपद्धती इयत्ता 12वी यामधला पहिला टॉपिक बघत आहोत, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. वित्त व्यवस्थापन म्हणजे काय? तर वित्त म्हणजे निधी आणि व्यवस्थापन म्हणजे या निधीचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं याला वित्त व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. सर्वसामान्यपणे सुद्धा बघा, एखाद्या व्यक्तीने जर पैशाचं योग्य असं नियोजन केलं नाही तर तो अयशस्वी होऊ शकतो. म्हणजे शेतकरी असेल, एखादी सर्व्हिस करणारी व्यक्ती असेल तर तिनं पैशाचं योग्य असं नियोजन करणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये सुद्धा जॉईंट स्टॉक कंपन्या आहेत त्या पैशाचं योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी वित्त व्यवस्थापकाची नियुक्ती या ठिकाणी करत असतात. मग वित्त व्यवस्थापन म्हणजे काय? तर पैसा हा उद्योगासाठी मिळवणं आणि त्या पैशाचा व्यवसायामध्ये योग्य प्रकारे विनियोग करणं यालाच वित्तीय व्यवस्थापन असे या ठिकाणी संबोधलं जातं. तर वित्त म्हणजे पैसा आणि पैशाचं नियोजन हे व्यवस्थापकानं करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तर हेनरी फोर्ड यानं या ठिकाणी काय म्हटले बघा, पैसा म्हणजे एक हात आहे किंवा एक पाय आहे. तर हेनरी फोर्डनं पैशाला हात आणि पाय याची उपमा दिलेली आहे. हात ज्याप्रमाणे कार्य करत असतात किंवा पैसा ज्याप्रमाणे कार्यरत असतो त्याप्रमाणे या ठिकाणी पैशाला सुद्धा आपण कामाला लावलं पाहिजे आणि त्याचबरोबर पैसा हा व्यवसायामध्ये पायाप्रमाणे धावला पाहिजे. म्हणजेच त्यांनी हाताची आणि पायाची उपमा ही पैशाला दिलेली आहे. जसं आपण तंदुरुस्त राहण्यासाठी हात आणि पाय याचा वापर सातत्याने करत असतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी पैशाला कामाला लावणं हाताप्रमाणे आणि पाय जसे धावतात त्याप्रमाणे पैशाला सुद्धा धावायला लावणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. आता बघा, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचा अर्थ आपण या ठिकाणी बघणार आहोत. संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये पैसा मिळवणं म्हणजे संस्थेमध्ये निधी मिळवणं आणि त्या निधीचा व्यवसायात कार्यक्षमतेने वापर करणं म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थापन. वित्त व्यवस्थापनामध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत. कुठल्या गोष्टी? तर वित्त पुरवठा, भांडवल संरचना, त्याचबरोबर भाग भांडवल या सगळ्या गोष्टींचा समावेश या वित्त व्यवस्थापनामध्ये केलेला आहे. तर आता आपण बघा, वित्त व्यवस्थापक हा काय करत असतो? तर त्याची व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. हेनरी हॅगलँड यांच्या म्हणण्यानुसार संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय? तर संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेनं केलेलं भांडवल, संपादन व त्याचा विनियोग या गोष्टीची हाताळणी करत असतो. म्हणजेच व्यवस्थापक हा संस्थेमध्ये वित्ताला प्रवेश देतो, म्हणजेच वित्त गोळा करतो आणि त्या वित्ताचं योग्य अशा पद्धतीनं विनियोग करण्याचं काम या वित्तीय व्यवस्थापकाचं असतं. तर वित्तीय व्यवस्थापक हा या ठिकाणी काय करतो बघा, बँका, वित्तीय संस्था यांच्या मार्फत भांडवलाची उभारणी करत असतो. त्याचबरोबर भाग भांडवलामध्ये प्रवेश करतो. भाग भांडवलाच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी करत असतो. त्याचबरोबर कर्ज रोखे, समहक्क भाग यांची विक्री करतो. कर्ज रोख्यांची विक्री करून भांडवलाची उभारणी करत असतो. तर वित्तीय व्यवस्थापक हा निधी उभारण्याचं काम याच्यामध्ये करत असलेलं आपल्याला दिसून येतं. तर वित्तीय व्यवस्थापक हा संस्थेला किंवा संस्थेच्या मालकाला कोणकोणत्या गोष्टीची खात्री देत असतो? तर पहिला पॉईंट या ठिकाणी आपण बघणार आहोत, संस्थेकडे पुरेशा व समाधानकारक वित्त व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या वेळेला वित्तीय व्यवस्थापक संस्थेसाठी काम करत असतो त्यावेळेला तो मालकाला खात्री देतो की संस्थेकडे पुरेशा प्रमाणामध्ये वित्त उपलब्ध आहे आणि वित्ताचा समाधानकारकपणे आम्ही वापर करतो आहोत असं वित्तीय व्यवस्थापकानं या ठिकाणी खात्री देणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर संस्था किमान मूल्य असलेल्या योग्य प्रकारच्या निधीचा वापर करत आहे. संस्थेकडे जो निधी आहे तो किमान मूल्यामध्येच गुंतवला जाणार आहे किंवा किमान मूल्याच्याच साधनांचा व्यवसायामध्ये वापर करत आहोत याची खात्री हा वित्तीय व्यवस्थापक या ठिकाणी देत असतो. त्याचबरोबर संस्था निधीचा योग्य वापर करत आहे याची सुद्धा खात्री वित्तीय व्यवस्थापक देत असतो. म्हणजे संस्थेमध्ये गोळा केलेला जो निधी आहे तो योग्य कारणासाठीच वापरलेला आहे, विनाकारण त्या संस्थेच्या निधीचा वापर होत नाही
याची खात्री ही संस्थेच्या मालकाला देणं हे आवश्यक आहे या ठिकाणी। त्याचबरोबर कमाल लाभांशासाठी प्रयत्न करत असतो। वित्तीय व्यवस्थापक हा भागधारकांना लाभांश देणं हे बंधनकारक आहे, कारण भागधारक हे कोण असतात? कंपनीचे मालक असतात आणि मालक या नात्यानं त्यांना कंपनीकडून जास्तीत जास्त लाभांशाची अपेक्षा असते। मग वित्तीय व्यवस्थापक हा कोणती खात्री देतो की समहक्क भागधारकांना कमाल लाभांश म्हणजे जास्तीत जास्त लाभांश मिळवून देण्याची खात्री हा वित्तीय व्यवस्थापक या ठिकाणी करतो। वित्त व्यवस्थापकाला वित्ताबाबतचे काही आधारभूत निर्णय या ठिकाणी घ्यावे लागतात। त्यामध्ये पहिला निर्णय आहे तो म्हणजे वित्त निश्चितीचा निर्णय। उद्योजकाला ज्या वेळेला वित्त निश्चितीचा निर्णय घ्यावा लागतो म्हणजेच व्यवसायामध्ये वित्त कशा प्रकारे उभं करायचं आहे याचा निर्णय घ्यावा लागतो, तर यासाठी तो प्रथम काय करतो तर भांडवल बाजारामध्ये प्रवेश करतो। भांडवल बाजारामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या पुढे विविध पर्याय या ठिकाणी उपलब्ध होत असतात। म्हणजे कुठले पर्याय आहेत तर भांडवल बाजारामध्ये तो समहक्क भागांची विक्री करतो, म्हणजेच या ठिकाणी मालकी भांडवलाद्वारे भांडवलाची उभारणी करतो, किंवा कर्जरोख्यांची विक्री करून कर्जाऊ भांडवलाची उभारणी या ठिकाणी करू शकतो। त्याचबरोबर तो बँका, वित्तीय संस्था यांच्या माध्यमातून देखील भांडवलाची उभारणी या ठिकाणी करत असतो। मग यातला कोणता पर्याय व्यवसायासाठी वापरावयाचा आहे हे या ठिकाणी निश्चित केलं जातं। म्हणजेच अग्रहक्क भागांची विक्री करून, समहक्क भागांची विक्री करून, सर्वसामान्य जनतेकडून ठेवी गोळा करून भांडवलाची उभारणी करणं, कर्जरोख्यांची विक्री करून भांडवलाची उभारणी करणं, यापैकी कोणत्या मार्गाने भांडवल किंवा निधी व्यवसायामध्ये आणावयाचा आहे याचा निर्णय या ठिकाणी वित्त व्यवस्थापकाला घ्यावा लागतो। म्हणजेच वित्त निश्चिती या ठिकाणी करावी लागते। भांडवल संरचनेचा अभ्यास म्हणजेच भांडवलाचं संमिश्र रूप या ठिकाणी एकवटलेलं आहे। म्हणजे काय केलेलं आहे बघा, समहक्क भागांमधलं भांडवल, कर्जरोख्यांमधलं भांडवल असेल, त्याचबरोबर अग्रहक्क भागांमधलं भांडवल, या सर्वांचं मिश्र रूप म्हणजे भांडवल निश्चितीचा निर्णय। त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे बघा, ज्यावेळेला वित्त निश्चितीचा निर्णय किंवा भांडवल कशा प्रकारे किंवा निधी कशा प्रकारे व्यवसायामध्ये आणायचा हे निश्चित झाल्यानंतर तो निधी व्यवसायामध्ये कशा प्रकारे गुंतवायचा या पुढच्या स्टेजकडे या ठिकाणी वित्तीय व्यवस्थापक जात असतो। म्हणजेच वित्त गुंतवणुकीचा निर्णय याच्याकडे फोकस या ठिकाणी केला जातो। वित्तीय व्यवस्थापक ज्या वेळेला भांडवलाची निश्चिती करतो, भांडवल गोळा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते भांडवल कशामध्ये गुंतवलं पाहिजे याचा विचार वित्तीय व्यवस्थापकाला करावा लागतो। म्हणजेच वित्त गुंतवणूक करत असताना त्यातून आउटपुट म्हणजेच नफा हा जास्तीत जास्त मिळणं हे या ठिकाणी आवश्यक आहे। कारण उद्योगाला जर नफा जास्त मिळाला तर आपोआपच जे भागधारक आहेत त्यांना कमाल लाभांश त्या ठिकाणी देता येईल। म्हणजेच भांडवलाचं मूल्य हे या ठिकाणी वाढवलं गेलेलं पाहिजे। भांडवलाचं मूल्य वाढलं तर आपोआपच या ठिकाणी व्यवसायाला नफा हा प्राप्त होत असतो आणि म्हणूनच वित्त गुंतवणुकीचा निर्णय घेत असताना भांडवलाचं मूल्य आणि व्यवसायातून नफा मिळवण्याचं मूल्य आणि होणारं अधिक्य याचा विचार या ठिकाणी केला जातो। म्हणजेच वित्तीय व्यवस्थापक हा वित्त निधी तयार करतो, त्या निधीची योग्य प्रकारे गुंतवणूक करत असतो आणि यामुळे या ठिकाणी वित्तीय व्यवस्थापनाला या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे। वित्तीय व्यवस्थापन म्हणजे काय तर निधी मिळवणं आणि त्या निधीचा व्यवसायामध्ये प्रभावीपणे वापर करणं यालाच वित्तीय व्यवस्थापन असं या ठिकाणी व्यावसायिक संस्थेच्या कार्यामध्ये वित्त व्यवस्थापकाला विविध कार्ये करावी लागतात। कुठली कार्य तो करत असतो बघा, विपणन, उत्पादन, वस्तूंची विक्री करणं, कर्मचाऱ्यांच्या संबंधीच्या विविध कृती असतात, वित्तासंबंधीची कार्य असतात। तर या सर्व कार्यांमध्ये वित्ताला जास्त महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे। तर वित्तीय व्यवस्थापनाचं महत्त्व काय आहे हे आज आपण
पुढील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. बघा, संस्थात्मक वित्त संस्थेचं महत्त्व याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघतो आहोत तो म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करणं. बघा, व्यावसायिक संस्थांचे सर्व निर्णय हे वित्ताशी निगडीत असतात. कोणताही निर्णय व्यावसायिकाला घ्यायचा झाला तर तो निधीची उपलब्धता किती आहे याच्यावरती या ठिकाणी अवलंबून असतो. कंपनीमध्ये किंवा उद्योगामध्ये निधी कशा प्रकारे उपलब्ध आहे याच्यावरती हे सगळे निर्णय हे अवलंबून असतात. म्हणजेच उद्योजक कशाचा विचार करतो तर कमाल नफा कोणत्या प्रकल्पातून मिळणार आहे याचा विचार करून वित्तीय व्यवस्थापक हा वित्ताची गुंतवणूक या ठिकाणी करत असतो. म्हणजेच कमाल नफा मिळवणाऱ्या उद्योगांना वित्तीय व्यवस्थापक हा या ठिकाणी प्राधान्य देत असतो. ज्या उद्योगातून कमाल नफा मिळतो असेच प्रकल्प सुरू करण्यासाठी वित्तीय व्यवस्थापक हा त्या उद्योगांना हिरवा कंदील या ठिकाणी दाखवत असतो. म्हणजेच अशाच उद्योगांची सुरुवात करण्याचा प्रयत्न या वित्तीय व्यवस्थापकाद्वारे होत असतो. ज्या उद्योगातून जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे असेच उद्योग या व्यवसायामध्ये केले जाणार आहेत या संबंधीची काळजी वित्तीय व्यवस्थापक या ठिकाणी घेत असतो. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर प्रकल्प हे वित्तीय व्यवस्थापक हा राबवत असतो. त्यामुळं वित्तीय व्यवस्थापनाला या ठिकाणी महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रकल्पासाठी भांडवलाची उभारणी करणं. कोणताही प्रकल्प सुरू करायचा झाला तर त्याला भांडवलाची उभारणी करणं हे आवश्यक आहे. अस्तित्वात असलेल्या उद्योजकांना एखादा नवीन प्रकल्प सुरू करावयाचा झाला तर त्याला वित्ताची गरज असते. मग वित्त व्यवस्थापक हा काय करत असतो तर हे भांडवल उभं करण्याचं काम किंवा भांडवल मिळवून देण्याचं काम वित्तीय व्यवस्थापक या ठिकाणी करत असतो. मग भांडवलाची उभारणी तो कसं करतो तर समहक्क भागांची विक्री करतो, अग्रहक्क भागांची विक्री करतो, कर्ज रोख्यांची विक्री करतो आणि यांच्या माध्यमातून तो भांडवलाची उभारणी करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केलेला आहे. बघा, अस्तित्वात असलेल्या उद्योजकांना नवीन प्रकल्प सुरू करायचा म्हटलं तरी सुद्धा भांडवलाची आवश्यकता असते आणि असं हे भांडवल उभं करण्यासाठी वित्तीय व्यवस्थापक हा या ठिकाणी मदत करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यानंतर आपण बघणार आहोत तिसरा पॉईंट तो म्हणजे संशोधन व विकास कार्यात मदत करणं. कुठलाही उद्योग सुरू करायचा झाला तर संशोधन करणं हे गरजेचं आहे. कारण का उद्योगामध्ये सतत नवनवीन तंत्रज्ञान त्याचबरोबर नवनवीन संशोधन या ठिकाणी येत असतं आणि जर व्यावसायिक स्पर्धेमध्ये उद्योजकाला टिकून राहायचं असेल तर संशोधन करून त्या ठिकाणी थांबता येणार नाही तर त्याचं विश्लेषण देखील त्या ठिकाणी करावं लागतं आणि या संशोधन कामासाठी रिसर्चसाठी सर्वे करण्यासाठी उद्योजकाला निधीची गरज असते. त्याचबरोबर एखादा जुना उद्योजक हा स्वतःच्या मालाचा दर्जा सुधारण्यासाठी देखील बाजारपेठेमध्ये जाऊन बाजारातील परिस्थितीचं सर्वे करतो, त्याचं सर्वेक्षण या ठिकाणी करत असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बघा, पूर्वी पार्ले बिस्किटचा पुडा छोटासा मिळत होता तर त्यांनी बाजारातील सर्वेक्षण करून त्याच्या पॅकिंगमध्ये बदल केलेला आहे. त्यामध्ये प्लॅस्टिक कोटिंग त्यावरती लावलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा किलोचा 1 किलोचा असे हे पॅकेज तयार करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आलेले आहेत. म्हणजे जुन्या उद्योगामध्ये त्यांनी काय केलेलं आहे आपल्या उत्पादनाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे बाजारामध्ये सर्वे केलेला आहे, त्याचं संशोधन केलेलं आहे. संशोधन केल्यानंतर त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि विश्लेषणातून त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये दर्जामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी त्याला कशाची गरज आहे तर वित्ताची. कारण सर्वेक्षण करण्यासाठी कमीत कमी त्याला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षाचा कालावधी जात असतो आणि ह्या सर्वेक्षणासाठी वित्ताची गरज असते आणि हे वित्त पुरवण्याचं काम हा वित्तीय व्यवस्थापक या ठिकाणी करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच बाजारपेठेमध्ये सातत्यानं यंत्रसंच असतील, यंत्रसामग्री असतील, त्याचबरोबर इतर सर्वेक्षणातून तो आपल्या वस्तूच्या उत्पादनामध्ये बदल करत असतो आणि त्यासाठी त्याला वित्ताची गरज असते. म्हणजे संशोधनातून
तो वस्तूंमध्ये बदल हा करू शकतो. त्याचबरोबर पुढचा मुद्दा बघा आपण, व्यवसाय सुरळीत चालण्यास या ठिकाणी मदत केली जाते. कुठलाही व्यवसाय हा सुरळीत आणि सातत्यानं चालू राहण्यासाठी कशाची गरज असते? निधीची गरज असते किंवा वित्ताची गरज असते. आता बघा, उत्पादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते. तर हा कच्चा माल सातत्यानं त्याला उपलब्ध होणं हे गरजेचं आहे. नुसता उत्पादनाची प्रक्रिया ही सुरळीत चालण्यासाठी कच्चा मालच आवश्यक असतो का? तर नाही. तर कामगारांचे पगार द्यावे लागतात, त्याला वीज बिल भरावं लागतं, पाणी बिल भरावं लागतं. तर हे सगळे जे कार्य आहेत व्यवसायातील, ती सातत्यानं आणि सुरळीतपणे चालू राहण्यासाठी उद्योजकाला वित्ताची गरज असते आणि ही गरज वित्तीय व्यवस्थापक हा या ठिकाणी पूर्ण करत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतर आपण बघणार आहोत बघा, विविध व्यावसायिक कार्यात समन्वय साधणं. उद्योगामध्ये विविध व्यावसायिक कार्य केली जातात. उत्पादनाचं काम असतं, उत्पादन विभाग हा उत्पादनाचं काम करतो. त्यानंतर वित्त विभाग असतो, बाजारपेठेमध्ये वस्तूंची विक्री करण्यासाठी या ठिकाणी विपणन विभाग असतो. तर ह्या सगळ्या विभागांमध्ये योग्य असं समन्वय साधलं गेलं तरच वस्तूंचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं होणार आहे. तर ह्या सगळ्या विभागामध्ये योग्य असं समन्वय साधण्याचं काम वित्तीय व्यवस्थापक करत असतो. त्याचबरोबर त्याच्यावरती योग्य नियंत्रण ठेवण्याचं काम देखील वित्तीय व्यवस्थापकामार्फत या ठिकाणी केलं जात असतं. म्हणजेच वित्तीय व्यवस्थापक हा व्यवसायातील सर्व विभागांमध्ये समन्वय साधणं आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा वित्तीय व्यवस्थापक या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बघा, विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देणं. व्यवसायामध्ये विस्तार करायचा आहे, यासाठी निधीची गरज आहे. विस्तार करणं म्हणजे काय? तर व्यावसायिक आपल्या उद्योगाच्या शाखा वेगवेगळ्या ठिकाणी काढत असतो, त्याला म्हटलेला आहे विस्तार. म्हणजे सांगली, कोल्हापूर, मिरज यासारख्या ठिकाणी उद्योजकाला आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, त्याच्या ब्रँचेस सुरू करायच्या असतील, तर उद्योजकाला कशाची गरज आहे? निधीची गरज आहे, वित्ताची गरज आहे. त्याचबरोबर विविधीकरणाला प्रोत्साहन या ठिकाणी देत असतो उद्योजक. बघा, जुन्याच पद्धतीनं जर व्यवसाय केला तर त्या व्यवसायाला यश हे मिळणार नाही. जर व्यवसायामध्ये सातत्यानं विविधीकरणासारख्या उपाययोजना त्यांनी राबवल्या, म्हणजेच यंत्रसामुग्री, तंत्रसामुग्री याच्यामध्ये सातत्यानं नवनवीन प्रयोग केले, तर आपोआपच उद्योजकाला या ठिकाणी यश हे प्राप्त होत असतं. आणि जर उद्योगामध्ये विविधीकरणासारख्या योजना राबवायच्या झाल्या तर त्याला वित्ताची गरज असते. आधुनिक यंत्रसामुग्रीचा जर त्या ठिकाणी वापर करायचा असेल तर ती यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी उद्योजकाला वित्त हे आवश्यक आहे. तर उद्योजक बघा, विस्तारीकरण आणि विविधीकरण यासाठी वित्ताला महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि वित्तीय व्यवस्थापक हे वित्त त्याला पुरवत असतो. त्या मशीनला ऑइलिंग वगैरे करावं लागतं तरच त्या सातत्यानं चालू राहत असतात. परंतु जर त्या मशिनरी बदलायच्या असतील, आधुनिक पद्धतीच्या मशिनरींचा वापर व्यवसायामध्ये जर करायचा असेल तर वित्ताची गरज या ठिकाणी आपल्याला जाणवते. पूर्वीच्या काळी आपण कॉम्प्युटर वापरत होतो, परंतु कॉम्प्युटर हा कालबाह्य झालेला आहे. आता सर्वजण काय करत आहेत? लॅपटॉपचा वापर करत आहेत. म्हणजेच मोबाईलमध्ये सुद्धा बघा फॅब, टॅब यासारख्या गोष्टींचा वापर या ठिकाणी सुरू झालेला आहे. म्हणजेच जुन्या कालबाह्य वस्तू ह्या कालबाह्य ठरत आहेत आणि त्या ठिकाणी नवीन वस्तूंनी जागा घेतलेली आहे. तर ह्या बदलाचा स्वीकार करायचा असेल तर वित्ताची गरज आहे आणि वित्तीय व्यवस्थापक याला मदत करत असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर बघा, लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करणं. वित्तीय व्यवस्थापकाला लाभांश हा द्यावा लागतो. भागधारक हे कंपनीचे मालक असतात. भागधारकांना कंपनी हा लाभांश देत असते. तर
भागधारकांना लाभांश देण्यासाठी वित्ताची गरज आहे. त्याचबरोबर उद्योजक सातत्यानं व्यवसाय सुरू राहण्यासाठी कर्जाऊ रक्कम घेत असतात. या कर्जाऊ रकमेला काही प्रमाणात व्याज द्यावं लागतं. तर हे व्याज देण्यासाठी सुद्धा व्यवस्थापकाला वित्ताची गरज असते. तर वित्तीय गरज भागवण्यासाठी म्हणजेच लाभांश देण्यासाठी, कर्जावरील व्याज देण्यासाठी वित्तीय व्यवस्थापकाला वित्त पुरवणं हे काम करावं लागतं आणि म्हणून या ठिकाणी वित्तीय व्यवस्थापकाची गरज आहे. त्यानंतर बघा शेवटचा पॉईंट आपण बघतोय, विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करणं. उद्योजकांना व्यवसायामध्ये विविध कर भरावे लागतात. इन्कम टॅक्स भरावा लागतो, म्हणजेच त्याला आपण आयकर असं म्हणतो. तर हा आयकर भरण्यासाठी वित्ताची गरज आहे. त्याचबरोबर शुल्क भरण्यासाठी देखील मदत वित्तीय व्यवस्थापक करत असतो. कुठलं शुल्क? व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजकांना नोंदणी अधिकाऱ्याकडं व्यवसायाची नोंद करावी लागते. तर ह्या नोंदणी अधिकाऱ्याकडं नोंदणी शुल्क भरण्यासाठी वित्ताची गरज असते. म्हणजेच उद्योगामध्ये आयकर भरण्यासाठी, त्याचबरोबर GST सारखे टॅक्सेस आहेत ते भरण्यासाठी, म्हणजे वस्तू आणि सेवा कर भरण्यासाठी, त्याचबरोबर विविध शुल्क भरण्यासाठी वित्तीय व्यवस्थापकाला निधीची गरज असते आणि ही गरज भागवण्याचं काम हे वित्तीय व्यवस्थापनेमधूनच केलं जातं.